या ठिकाणी विधायक अध्यक्ष महाराज, साताऱ्यामध्ये जी घटना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने घडली अध्यक्ष महाराज, ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना अध्यक्ष महोदय, पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी घटना अध्यक्ष महाराज। आपण लोकशाही संपवायला निघालो का अध्यक्ष महाराज? जे मतदार आपल्या मताचा अधिकार बजावण्यासाठी सभागृहामध्ये जातात, त्या मतदाराला पोलिसांकरवी अडवलं जातं, मतदानापासून वंचित ठेवल्या जातं अध्यक्ष महोदय। ही अशी घटना राज्यामध्ये कधी घडली नाही अध्यक्ष महोदय। त्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे, त्या जिल्ह्याचे मकरंद पाटील एनसीपीचे मंत्री माननीय आबा यांना अक्षरशः पोलिसांनी धक्काबुक्की केली अध्यक्ष महोदय। मतदाराला तर वंचित केलंच केलं। आपण कोणत्या राज्यात जगायला लावलं अध्यक्ष महाराज? विचार करा अध्यक्ष महाराज। अत्यंत गंभीर घटना महाराष्ट्राच्या लोकशाहीमध्ये, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अशी घटना आजपर्यंत कधी घडली नाही अध्यक्ष महोदय। अशी घटना जर या देशात, या राज्यातला मंत्री सुरक्षित नसेल, या राज्यातला मंत्री सुरक्षित नसेल अध्यक्ष महोदय, तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल अध्यक्ष महोदय? त्या जिल्ह्याचा पालकमंत्री अध्यक्ष महोदय, आपण शासन म्हणून काय करणार आहात? आपण शासन म्हणून निश्चितपणे आपण त्या जागेवर आपण आमच्या हक्काचं संरक्षण करणार या ठिकाणी अध्यक्ष महोदय। या सन्माननीय सभागृहाच्या प्रत्येक सदस्याच्या हक्काचं संरक्षण तुम्ही करणार या ठिकाणी अध्यक्ष महोदय आहात। त्यामुळे तुमच्याकडे आम्ही दाद मागतो अध्यक्ष महोदय। जे साताऱ्यामध्ये घडलं ते माणुसकीला नव्हे, पण लोकशाहीला काळीमा फासणारी घटना त्या ठिकाणी घडलेली अध्यक्ष महोदय। त्यामुळे हा विषय एवढ्या सहज आणि सोपा या ठिकाणी घेऊ नका अध्यक्ष महोदय। माननीय मंत्री महोदय या ठिकाणी हजर आहेत, 2 मंत्री महोदय या ठिकाणी हजर आहेत। ते तुम्ही संधी दिली तर ते आपुलकी या ठिकाणी सांगतील अध्यक्ष महोदय। जे घडलं ते निश्चितपणे एका वेगळ्या अर्थाने लोकशाहीला काळीमा फासणार तर आहेच आहे अध्यक्ष महाराज। परंतु ज्या पद्धतीनं दोन्ही मंत्र्याला पोलिसांनी त्या ठिकाणी अडवलं, पोलिसांनी त्यांच्यावर धक्काबुक्की केली अध्यक्ष महाराज, कधीही महाराष्ट्राने असं ऐकलं नाही। हे अत्यंत गंभीर बाब आहे। झालेली घटना ही फार गंभीर आहे अध्यक्ष महाराज। काळ सोकावेल अध्यक्ष महाराज, काळ सोकावेल, वेळी सावध झाला पाहिजे अध्यक्ष महाराज। नसता आपण लोकशाहीमध्ये जगतो, ठीक आहे, चला मंत्री महोदय जगतो अध्यक्ष।